नमो मंगलमय मंगलकरण श्रीचराचरिज्ञान नमो साई जाते करहंसारि परिमंगल करि महाग्रंथ करण होगार जाते मिले समाज जब आवे निज पदराज आवे निज पदराज। मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित तोडर महिने लिहिलेला हा ग्रंथ आहे। 6वा अधिकार कुदेव कुगुरु कुधर्म का प्रतिषेध। मिथ्या देवादिक भजे हो गए मिथ्या भाव सजति न को साचे भजो यह हित एक उपाय। मिथ्या देव मिथ्या गुरु आणि मिथ्या शास्त्र जे राग द्वेष वाढविणारे आहेत, संसार वाढविणारे आहेत, ते सर्व मिथ्या देव शास्त्र गुरु आहेत। त्याच्यामुळे राग द्वेषाचा अभाव होईल, वीतरागतीची प्राप्ती होईल, आत्मस्वभावाची रुची राहील। ते खरे देव शास्त्र गुरु आहेत। उपाय नंबर 183 जेवी पडंत तेथील जानता लज्जा गारो भयेन तेथील नष्टी बोधी पावम अनुमोदमाना। लज्जा गारव आणि भयाने राजेने समाज काय म्हणे, मी जर नमस्कार नाही केला तर वगैरे, मी त्याची सेवा नाही केली वगैरे, पूजा नाही केली तर समाज काय म्हणे, म्हणून त्या ठिकाणी खोट्या देवगुरुशास्त्राला बदलणं लज्जा गारव आणि भयाने, गर्वाने आणि भयाने नाही आपण बदलं तर आपलं काहीतरी भलं बुरं होईल, वाईट होईल, अशा प्रकारे लज्जा गारव आणि भयेनं आलं ना त्याच्याकडे नक्की मोहीम। लज्जा आणि लज्जा गारव आणि भयाने कुदेव कुगुरु कुशास्त्राला बसतो त्याला बोधीची प्राप्ती होत नाही, सम्यक ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होत नाही। पाप मात्र अनुमोदन दिल्याचं तेच लागतं अनुमोदन। तो जर संसार मार्गी आहे, संसार तत्व आहे, तर त्याच्याद्वारे तुला मोक्ष तत्व कसं प्राप्त होईल है ना। तो संसारामध्ये गुरफटलेला आहे आणि तू त्याचे वंदनाधिक करतील, नमस्काराधिक करतील, त्याला अनुमोदन देशील तर पाप मात्र अनुमोदन दिल्याचं तेच लागेल। म्हणून लज्जा गारव आणि भयाने त्यांच्या वंदना अनुमोदना करण्याचा विशेष केला गेलेला आहे। या कथा करते हे यस्तपरिकः गहनम् अपं बहुयं च वैलिंगस्थ सोगरयुजन वयने गरिहर यो निरायारो। जिस लिंग के थोड़ा व बहुत परिग्रह का अंगीकार हो वह जिनवचन में निंदा योग्य है, परिग्रह रहित ही अंगार होता है। ज्या लिंगामध्ये थोडा किंवा जास्त परिग्रह असेल तर ते काय आहे, जिनवचनामध्ये निंदनीय आहे, निंदा योग्य आहे। तसा गृहस्थ परिग्रह सहित आहे पण आत्मभान सहित असेल तर तो एक भवावतारी पण होऊ शकतो, एक दोन भवात मोक्षाला जाऊ शकतो। आत्मभान सहित गृहस्थ असेल त्याच्यामध्ये नाही ना, गृहस्थ मोक्ष मार्ग असतो, निर्मोह मोहिनो म्हणे। गृहस्थ जर मोक्ष मार्गी असेल, आत्मभान सहित असेल, आत्मानुभवी असेल तर तो मोही मुनीपेक्षा श्रेष्ठ आहे। लक्षामध्ये तो 2-4 भवामध्ये मोक्षाला जाईल, परंतु जर परिग्रहधारी मुनी असेल, मुनिपद धारण करून अन्यथा क्रिया करेल तर तो मात्र अनंत संसारी करेल। कसं आहे, मुनी बनून
विपरीत आचरण करेल तर तो अनंत संसारी, आणि ग्रस्त आहे, परिग्रह सहित पण आहे, पण आत्मभान सहित आहे, आत्मानुभूती सहित आहे त्या ठिकाणी, तर तो थोड्या काळामध्ये मोक्षाला जाणारा. कारण आहे म्हणून त्या ठिकाणी मुनी बनल्याशिवाय मोक्ष नाही येत तिथे, परंतु आपलं त्या ठिकाणी आपल्या स्वरूपामधली स्थिरता जाणून, त्या ठिकाणी आपली पात्रता जाणून म्हणून दीक्षा ग्रहण केली पाहिजे. तर जिस लिंग से थोड़ा वो बहुत परिग्रह का अंगीकार हो वचन वचन में निंदा योग्य है, ज्या त्या ठिकाणी मुनिपदामध्ये थोडा किंवा जास्त परिग्रह जर ग्रहण करेल तर ते जिनवचनामध्ये निंदा योग्य म्हटलेलं आहे. परिग्रह रहित ही अंगार होत आहे. तथा कहते हैं धम्मं निप्पवासो दोषावासो यत्सुकुल्लतमो निप्पल निष्ठुर नडसवणो न गरुवेण नरश्रवण नटश्रवण म्हटलं त्याला त्या ठिकाणी. कसा आहे तो त्या ठिकाणी धम्मं निप्पवासो दोषावासो उत्सुकुल्लतमो उसाचा फुल जसं असतं तुरा त्याप्रमाणे तो कसा आहे निष्फल फलरहित आहे. जो धर्म में निरुद्धमी है दोषों का घर है, इक्षुफूल समान निष्फल है, गुण के आचरण से रहित है, वह नग्न रूप से नक्षरमण है, भांडवत वेशधारी है. त्यानंतर जो धर्मामध्ये निरुद्धमी आहे, धर्म काय आहे मोहक्षोभरहित आत्म्याचे परिणाम, विकार रहित आपला न्यायिक स्वभाव, त्यामध्ये तो निरुद्यमी आहे. त्यामध्ये त्याला जाणत नाही, त्याचं श्रद्धान करत नाही, त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करत नाही, तो धर्मामध्ये निरुद्यमी आहे. धर्मामध्ये निरुद्यमी कसं? आम्ही रोज तर मंदिरात येतो, शास्त्र स्वाध्याय करतो, त्या ठिकाणी व्रत उपवास करतो, निरुद्यमी कसं? आत्मस्वभावाला जाणण्यामध्ये तो निरुद्यमी आहे, आळशी आहे, आत्मस्वभावाचं भान करत नाही, त्यामध्ये एकाग्रता करण्याचा प्रयत्न करत नाही, तो निरुद्यमी आहे. धर्मामध्ये शरीराच्या कार्यामध्ये तत्पर आहे, व्यवहारामध्ये जागृत आहे, निश्चयामध्ये झोपलेला आहे. जो निश्चयामध्ये जागृत आहे तो व्यवहारामध्ये झोपलेला असेल, आणि जो व्यवहारामध्ये जागृत आहे तो निश्चयामध्ये झोपलेला असतो. त्यामुळे तर आपल्या स्वरूपामध्ये जागृत होणं म्हणजे धर्मामध्ये उद्यमी, स्वरूपामध्ये जागा हो, आपलं स्वरूप जाण, स्वरूपाचा निर्णय कर आणि स्वरूपामध्ये एकाग्रता करण्याचा प्रयत्न कर, याचं नाव धर्म आहे. धर्म कशाचं नाव आहे? सदृष्टी ज्ञान वृत्तांत, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, याचं नाव धर्म आहे. सम्यक दर्शन काय आहे? मी ज्ञानानंद स्वभावी परद्रव्यापासून भिन्न, अजीवापासून भिन्न, शुद्ध चेतनामयी जीव आहे, अशा प्रकारचे श्रद्धांचे सम्यक दर्शन आहे. परद्रव्य आणि परभावापासून भिन्न आपल्या स्वरूपाचं ज्ञान ते सम्यक ज्ञान आहे, आणि आपल्या अशा निर्मळ स्वभावामध्ये निवास करणं, राहणं ते चारित्र आहे. चारित्र नाव कशाचं आहे? आचरण, आचरणाचं नाव चारित्र आहे. आत्मा कोणतं आचरण करू शकतो? आपल्या ज्ञानानंद स्वभावामध्ये रमण्याचं आचरण करू शकतो, ते त्याचं चारित्र आहे. तर जो धर्मामध्ये उद्यमी आहे, तर धर्म करण्यामध्ये उद्यमी नाही, बाकीचं सगळं काही करेल त्यामध्ये तत्पर, त्या ठिकाणी दोषों का घर है, आणि दोषांचं घर आहे. कशाय भाव? राग, द्वेष, अहंकार याचा घर आहे. दोष ते सुचले नाही, ते तर सुचले पाहिजे ना. त्या ठिकाणी धर्म करतो, धर्म जर तू धारण केलेला आहे तर दोषाला दूर केलं पाहिजे. दोष कोणते आहे ते जाणलं पाहिजे, गुण कोणते आहे ते जाणलं पाहिजे. त्या ठिकाणी दया, शांती, समता, क्षमा, सत्य, त्याग, वैराग्य वगैरे हे गुण आहे, आणि त्याच्या विरुद्ध राग, द्वेष, मोह, अहंकार, गर्व वगैरे हे सगळे दोष आहेत. तर या ठिकाणी तो दोषांचं घर आहे. इक्षुफूल समान निष्फल आहे. उसाचं फूल जसं काही फळ देत नाही त्याप्रमाणे ते निष्फळ आहे. गुण के आचरण से रहित आहे, गुणांचं आचरणाने रहित आहे. व नग्न रूप से नक्षरमण आहे, लग्न रूपाने तो कसा आहे? नटश्रमण आहे. भांडवत वेशधारी आहे. त्या ठिकाणी म्हणजे केवळ वेश धारण केलेला आहे.
अब नग्न होने पर भांड का दृष्टांत संभव है, परिग्रह रखे तो ये दृष्टांत ही नहीं बनता. जर या ठिकाणी बाहेरून नग्न दिगंबर बनेल, कुठला परिग्रह ठेवणार नाही, तर त्या ठिकाणी भांडवर दृष्टांत संभव आहे. आणि जर परिग्रह ठेवेल तर नट पण नाही. नट सुद्धा कसा असतो, जसं तसं वेश धारण करतो त्याला नट म्हणतात, आहे ना. आणि जर जसं तसं वेश धारण केलेला नसेल तर तो नट पण नाही. तसं झालं या ठिकाणी. तर या ठिकाणी बाहेरून जशीच्या जिनेंद्र भगवंताप्रमाणे दीक्षा घेतलेली असेल तर तो नट त्या ठिकाणी, आणि आत्मभान सहित असेल तर तो वास्तविक म्हणून. जो पाव म्हणजे लिंगम हेतून शिणवरिंदाणम पावम गुणंती पावा ते शक्ता मोक्षमगम्मी. पाप से विमोहित है बुद्धि गिनती, ऐसे जो जिनवरों का लिंग धारण करके पाप करते हैं वे पाप मूर्ति मोक्ष मार्ग से भ्रष्ट जानना. बस ज्यांची बुद्धी पापाने मोहित आहे असे जीव जिनेंद्र भगवंतासारखं लिंग धारण करतात आणि पाप करतात. येथे गोष्ट लक्षात, कारण त्यांची बुद्धी पापाने मोहित आहे, त्यामुळे ते बाहेरून तर कसा वेश धारण करतात जिनलिंगाचं, त्या जिनेंद्र भगवंताचं लिंग धारण करतात, जिनेंद्र भगवंतासारखं बाहेरून वेश धारण करतात, परंतु त्या भावनेने ते रहित आहे. जिनवर भावन जीवो श्रीरम, कशा आहेत ते, जिनेवर भावनेच्या द्वारे जिनेंद्र भगवंताची भावना कशी आहे ना, त्यांचे अंतरंगामध्ये परिणाम कसे आहेत, त्याने रहित असे ते असल्या कारणाने ते अत्यंत मोक्ष मार्गापासून दूर आहे. बाहेरून तर तसंच्या तसं वेश धारण केलं त्याने, अशुद्धतेला ते का प्राप्त होतात असा प्रश्न आला ना. अष्टपाऊलमध्ये गाथा पण आली त्या ठिकाणी. इतकं सगळं करत असून देखील अशुद्धतेला ते का प्राप्त होतात, शुद्धतेला का प्राप्त होत नाही, कारण जिनभावन जीवो श्रीरम, जिनभावनेपासून ते दूर आहे म्हणून ते शुद्धतेला प्राप्त होत. जिनेंद्र भगवंताच्या भावनेपासून ते दूर असल्या कारणाने शुद्धतेला प्राप्त होते. बाकी सगळं बाहेरचं नाटक जसंच्या तसं आहे, परंतु अंतरंगातून जिनभावना नाही, भावाचा अभाव करण्याचे भाव नाही, आत्मस्वभावाची भावना नाही, आत्मस्वभावाची पकड नाही, त्यामुळे ते मोक्ष मार्गापासून दूर आहे. प्रश्न येणार आहे तो, हा तुमचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी असाच घेतले. मग आता तरी श्रावक तसे आहेत कुठं, तर त्याचं मुनीचं कशाला काढतात, त्याचं उत्तर दिलेलं आहे. श्रावक संज्ञा कोणाला आहे आणि मुनी संज्ञा कोणाला आहे. श्रेणिक राजाला समुचरणामध्ये श्रावक उत्तम म्हटलेला आहे, एक पण व्रत न धारण करणारा. आपले पण दोष दूर केले पाहिजे त्याच्याबद्दल आहे. हां म्हणतात त्या ठिकाणी येणार आहे ते पंचकरण, ते आपण आपल्यामध्ये पण सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवशास्त्र गुरु आहे ते महान गुणवाने पदार्थ आहेत, तीन लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्थ आहेत, आणि त्यांच्या गुणाचं स्मरण करायला जाईल तर आपल्यामध्ये दोष राहत नाही. त्यांचे गुण जाणं, नुसतं देवदर्शन हात जोडले आणि निघून गेला, त्यांचे गुण जाणे, पर्यंतांचे गुण, सिद्धांचे गुण, आचार्य उपाध्याय साधू कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे, हे जर जाणायला जाईल तर आपल्यामध्ये दोष राहत नाही. त्या ठिकाणी कमी कमी होऊन जातात. एकदम दोष जरी नष्ट झाले नाही तरी ते दोष घटत राहतात. आलं लक्षात. कारण गुणवाण्यांची तो पूजा करतोय, गुणवानांना तो मानतो आहे, त्यांचं ज्ञान करतो आहे, त्याचे दोष नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी तुझे आराध्य, तुझे दैवत, तुझे देव, तुझं पंचपरमेश्वर आहे, तर तू त्यांची भक्ती कर, त्यांचं रोज स्मरण कर. त्या ठिकाणी कुठल्या रागाधिकाने आणि लोभाधिकाने करू नको. नमोकार मंत्र कुठल्या रागाने म्हटला जात नाही, कुठल्या लोभाने म्हटला जात नाही. आणि म्हणेल तर नमोकार मंत्र म्हणण्यामध्ये पण फरक आहे. नमोकार मंत्र ज्ञानी पण म्हणतो, अज्ञानी पण म्हणतो. फरक काय आहे की नाही. एक जण म्हणतो, एक माझं घडलेली घटना आहे, नमोकार मंत्राची जाप देत होता. का जाप देतो आहे तू त्या ठिकाणी, मला कोर्टात विरुद्ध केस त्याची आहे, तर मला कोर्टामध्ये केस जिंकण्यासाठी
एक म्हणायचं म्हणून म्हणतो, एक म्हणायचं म्हणून म्हणतो नमोकार मंत्र, दुसरं चौकी खेचू ठेवून म्हणतो. ते नाही तर कोर्टात माझी केस चालू आहे, केस जिंकण्यासाठी म्हणून मी रोज नमोकार मंत्राचे तासभर जास्त देतो, लौकिक कार्य साधण्यासाठी त्या ठिकाणी. म्हणजे त्याच्यामध्ये पुण्यबंध की पापबंध, कशाय भाव आहे. हॅलो, तोंडाने नमोकार मंत्र म्हणताना दिसतो आहे तुला श्रेष्ठ नमोकार मंत्र मिळाला, 3 लोकांमध्ये श्रेष्ठ असा, परंतु त्याचा दुरुपयोग करतो, त्याचा उपयोग कसा करायचा हे पण तुला माहिती नाही, कारण त्याचं स्वरूप माहिती नाही. असं आहे ना त्या ठिकाणी. आणि एक त्या ठिकाणी त्याचं स्वरूप जाणून नमोकार मंत्र म्हणतो आहे त्या ठिकाणी. अंतरंगामध्ये जसं नमोकार मंत्रामध्ये पंचपरमेश्वरी आहे, तसा आपला आत्मा आहे, या आत्म्याच्याच अवस्था आहे, अशा प्रकारे जाणून आपल्या आत्म्याला लक्षगत करतो आहे, तर त्याला त्या ठिकाणी धर्म पण प्रगट होईल आणि जेवढे रागभाव आहे, मन वचन काहीच्या क्रिया आहेत, तेवढं पुण्य पण लागेल. म्हणताना सर्व गोष्टी करताना विवेक जर असेल तर तो पुढं जाईल, अन्यथा तो पुढं कसं जाईल. पुढं जाण्यासाठी अंतरंगामध्ये विवेक असणं आवश्यक आहे. सगळे करतात म्हणून देखादेखी क्रिया करेल तर नाही त्या ठिकाणी. याच्यामध्ये आपल्याला लाभ काय आहे, हानी काय आहे, काय नष्ट करायचे, काय प्राप्त करायचे हे पण ठरवलं पाहिजे ना. ध्येय काय आहे, उपादेय काय आहे, रागाधिकाची हानी झाली पाहिजे त्या ठिकाणी. अंतरंगामध्ये विपरीत परिणाम नष्ट झाले पाहिजे, यथार्थ परिणाम जागृत झाले पाहिजे. हे जर भावपूर्वक म्हणेल त्या ठिकाणी, आपल्या हित अहिताला लक्ष करून म्हणेल तर त्या ठिकाणी लाभच लाभ आहे. कसं आहे त्या ठिकाणी. श्रावक आहे तो देखील श्रावक म्हणजे श्रद्धावान, विवेकवान आणि क्रियावान. यद्यपि त्याच्यामध्ये रागभावाची प्रचुरता आहे, परंतु मूळ त्याने जाणलेला आहे की हा रागभाव मिटवण्यायोग्य आहे, रागभाव ठेवण्यायोग्य नाही. कारण जे पंचपरमेश्वरी आहेत ते त्यांनी रागभाव मिटवलेला आहे, रागभाव मिटवण्याचं ते साधन करून राहिलेले आहे. आणि मी त्यांना घेऊन रागभाव वाढवत असेल तर, संसाराचा मोह वाढवत असेल तर मी संसार तत्वाची आराधना करणार आहे की मोक्ष तत्वाची आराधना करणार आहे. मोक्ष तत्व आहे, पंचपरमेश्वरी आहेत ते मोक्ष तत्व आहे, पाचही परमेश्वरी मोक्ष तत्व आहे. मोक्ष तत्व आहेत ना पाचही परमेश्वरी, आणि त्यांना धरून मोक्ष तत्वाची आराधना केली पाहिजे. तर संसार तत्वाची आराधना, मोक्ष तत्वाची आराधना करेल तर तो पंचपरमेश्वरीप्रमाणे बनेल आणि मोक्ष प्रगट करेल. आणि पंचपरमेश्वरींना घेऊन संसार तत्वाची आराधना करेल तर पुण्य पण बांधणार नाही. फरक कुठं आला. पंचपरमेश्वरी मोक्ष तत्व मिळाले तुला, पण त्यांना घेऊन तू संसार तत्वाची आराधना करायला जाशील तर तुला पुण्यबंध तरी कसा होईल. तर त्यांना घेऊन त्या ठिकाणी मोक्ष तत्वाची, वितरागतेची, न्यायिक स्वभावाची आराधना करेल तर त्या ठिकाणी पुण्यबंध होईल. म्हणजे शेवटी आपल्या परिणामावर पुण्य पापबंध होते. पापबंध पण आपल्या परिणामावर, पुण्यबंध पण आपल्या परिणामावर, आणि धर्म पण परिणामावर अवलंबून आहे. हे परिणाम सुधारण्याचा उपाय केला पाहिजे. हे परिणाम सुधारण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थित तत्वाचं ज्ञान करणं आवश्यक आहे. पाप से मोहित हुई बुद्धि जिनकी है, बुद्धि जिनकी ऐसे जीव जिनवरों का लिंग धारण करके पाप करते हैं. पापाने मोहित ज्याची बुद्धी आहे, परिणाम पापरूप आहे, आणि लिंग धारण केलेले जिनवरांचं, मुनी दीक्षा धारण केलेली आहे. लोक काय म्हणतात त्या ठिकाणी, आणि तरी सुद्धा त्याची बुद्धी पापाने मोहित आहे, तो काय करतो आहे, मुनिलिंग धारण करून देखील पाप बांधतो आहे, आणि त्यांना अनुमोदन वगैरे देणारा तो देखील कसा आहे, त्याच प्रकारच्या फळाला प्राप्त होतो आहे. कारण कृतकारिक अनुमोदनेचं फळ एक असतं. वे पाप म्हणून मोक्ष मार्ग ते भ्रष्ट जानता तथा ऐसा कहा है, जे पंच चैल सत्ता गंतव्य जायनाशीला आधा कम निरया ते शक्ता मोकमगम्मी. जो पंच प्रकार वस्त्र में आसक्त है, परिग्रह को ग्रहण करने वाले है, याचना सहित है, अदक कर्म दोष में तत् है, उन्हें मोक्ष मार्ग में भ्रष्ट जानना. यानी पंच प्रकारच्या वस्त्रामध्ये आसक्त, वस्त्र पात्र जवळ ठेवून आपल्याला मुनी
आले तर दिनमार्गामध्ये त्याचा निषेध केलेला. वस्त्रपात्र सहित मुनी म्हणविणारा जीव पापी आहे. स्वतःला मुनी मानतो आणि वस्त्रपात्र ठेवतो. ते श्वेतांबर वगैरे आहे ते वस्त्रपात्र जवळ ठेवून स्वतःला मुनी म्हणवितात. हे मुनी असे असू शकत नाही. मुनी असतात ते निर्ग्रंथ असतात, अंतरंग आणि बहिरंग ग्रंथीनं रहित असतात. किंचित देखील परिग्रह त्यांच्याजवळ असत नाही. परिग्रह को ग्रहण करनेवाला आहे. अन्य परिग्रहाला अन्य वस्तूला तो ग्रहण करतो. अन्य वस्तू जवळ ठेवी त्या ठिकाणी त्याची जरूर काय आहे त्यांना. एक आत्मसाधना करण्यामध्ये त्या वस्तू साधनभूत नाही. त्यांची कमंडलू आहे ते दैयचं आणि सृष्टीचं उपकरण आहे ना. आत्मसाधनेमध्ये तर आत्माच साधन आहे. म्हणजे आत्मस्वभाव साधन द्वारा त्याच्याद्वारे त्यांची कमंडळू साधन द्वारा असं कुठे वाक्य दाखवा मला शास्त्रामध्ये. तीनशे आणि कमंडळूच्या साधनाच्या द्वारे ते साधन पण नाही. आलं लक्षामध्ये. ते व्यवहाराने दैयचं ते पंचकमंडळ राहायला पाहिजे. त्यांच्याजवळ ते असत नाही. दानबुद्धीधारी मुलींच्या जवळ वगैरे ते असायला पाहिजे, तर ते असत नाही. पंचकमंडळ हे साधन नाही. त्या ठिकाणी हे चिन्ह नाही. चिन्ह काय आहे? प्रचुर श्वसन मैदान. मुलीचं चिन्ह काय? वीतरागी मुद्रा, लग्न दिगंबर वीतरागी मुद्रा त्या ठिकाणी आणि प्रचुर श्वसन मैदान. दानबुद्धीधारी मुलीला तुमची गरज नसते. बसतात पण ते अद्धरच असतात. 4 अंगुल जमिनीपासून ते सदा अद्धर असतात. बसले तरी अद्धर, चालत असले तरी दोन्ही पाय समानतेने जातात. हे असे पुढं मागं बघा अशी क्रिया. त्यांची विशेषता कशी आहे तरी ती त्यांना जीव जंतूची त्यांच्याकडून बिलकुल विराधना होत. परिणाम असे आहे बिलकुल कर्मरच त्यांच्या आत्म्याला स्पर्श करत नाही. कसे परिणाम आहे आतून, आतल्या परिणामाकडे लक्ष जात नाही. आतून त्यांचे परिणाम इतके निर्मळ बनलेले आहेत. असे परिणाम आहेत की कर्मरज आहे की त्यांच्या आत्म्याला स्पर्श करत नाही. आणि बाहेरून रजकण आहे ते त्यांच्या शरीराला स्पर्श करत नाही. बाहेरून हे बाहेर सूक्ष्म वगैरे ते त्यांच्या शरीराला स्पर्श करत नाही. अशा प्रकारची वृद्धी आहे. पंचवृद्धीचं स्वरूप पाहता त्याच्यामध्ये एक एक वृद्धी कशी कशी आहे त्या ठिकाणी. तर 5 प्रकारच्या वस्त्रामध्ये आसक्त परिग्रह ग्रहण करणारे याचनासहित मला हे दे, मला ते दे, असं पाहिजे, हे पाहिजे, सावकाश करत नाही, याचना करत नाही, हात पकडत नाही. मागणं हे निंद्य मानलं गेलेलं आहे कोणाला पण. देहिती वचनं श्रुत्वा देगस्त पंचदैवता मुखम निर्गत गच्छन्ति स्त्री ही कीर्तया. 5 प्रकारचे वस्त्र त्या ठिकाणी 5 प्रकारचे म्हणजे कापसापासून तयार केलेले, याच्या गवतापासून तयार केलेले, गवतापासून त्या ठिकाणी 5 प्रकारचे जे वस्त्र आहेत त्या ठिकाणी ते त्याचा त्याग केलेला आहे. 5 प्रकारचे. कोणीतरी हे वस्त्र सोडलं ते वस्त्र धारण केलं, आमचं सोडून दुसरं वस्त्र धारण केलं, तर 5 प्रकारच्या वस्त्राचा त्यांनी त्याग केलेला आहे. त्या ठिकाणी परिग्रहाने रहित आहे, याचनेने रहित आहे. याचना नाही ते अरे लक्षामध्ये देही आत्मानुशासन या श्लोकाला देही वचन विश्रुत्वा देगस्त पंचदैवता मुखम निर्गत गच्छन्ति स्त्री ही कीर्तया. त्यामुळे मुनी कोणाजवळ त्याची याचना करत नाही. त्यानंतर अधकर्म दोषे रथ हे, अधकर्म दोषने रथ हे. अधकर्म म्हणजे त्यांच्या उद्देशाने केले गेलेलं जे कर्म आहे त्याने ते रहित असतात. त्यांच्यासाठी म्हणून बनवलेला आहार, त्यांच्यासाठी म्हणून बनवलेलं घर, त्यांच्यासाठी बनवलेली झोपडी, त्यांच्यासाठी बनवलेले त्या ठिकाणी जे काय असेल ते उद्देशाने त्यांच्या उद्देशाने जे जे कार्य केलं जातं ते अधकर्म मानलं गेलेलं आहे त्या ठिकाणी. तर त्या दोषाने ते रहित असतात. म्हणून मोक्ष मार्ग मी भ्रष्ट जाणना. त्यांना अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जर ते रमणारे आहे तर त्यांना मोक्ष मार्गामध्ये भ्रष्ट जाणावं. और भी गाथा सूत्र वहाँ उच्च श्रद्धांत को दूर करने के लिए हे महासे जानना. अष्टपाऊड ग्रंथ आहे ना, त्यामध्ये 8 पाऊड आहेत. त्याच्यामध्ये अनेक श्लोक दैव शासनाच्या
अल्पपौडा जैन शासनाचा ग्रंथ आहे. कुठेही हलायला जागा नाही. ते जुने च्या तेव्हा चतुर्थ काळात पण, पंचम काळात पण, पुढं तिन्ही काळामध्ये स्वर्गात गेलं तर ते जुने चारच असेल ना. असे आहे बेजुनेच्या. तसं मुनी धर्म आहे तो बेजुनेच्या. नाही जिने शासनाला म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतेने शासनाचं विषय आहे. शासनाला इकडे तिकडे हालायला, कारण त्यावेळेस श्वेतांबर मत निघालं होतं ना, आणि त्यामुळं स्वैराचारी बनू नये याच्यासाठी म्हणून तर सांगितलं तिला तुझं एकदम न परिग्रह इहकी अर्थैसू ती रात्र मात्र परिग्रह मुनिराज हाताने ग्रहण करत नाही. बालक कोणी मुख्यता मुख्यता दोन. आणि त्याच्यामध्ये कुंद आचार्यांनी जे अष्टपौर्जन्य शासनाचा ग्रंथ घेतला त्याला अनुसरून बाकीच्या ग्रंथामध्ये रचना झाली, असं झालेलं आहे ना त्याच्या मूळ. तर त्यामध्ये बालक कोडी मत्तम परिग्रह गहनम न होई सावना. केसाच्या अग्रभागाच्या कोटीवा भाग देखील परिग्रह मुलींना करत नाही. जे बहुयम अल्प बहुत ग्रहण करेल तर तो विरोधामध्ये जाईल. अशा प्रकारे काय इतकं कठोर लिहिलं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी हलायला जागा नाही. धर्ममार्गामध्ये आता पंचम काळ आहे असं चालायचं. त्यावेळची मुनी तसे होते, आताची मुनी असे असणार असं नाही. बेजुने चार. त्यावेळेला पण बेजुने चार होतं, आत्ता पण बेजुने चार. त्यावेळेला पण अग्नी उष्ण होती, आत्ता पण अग्नी. वस्तू स्वभावामध्ये फरक पडतो काय, मग मोक्ष मार्गामध्ये फरक पडेल काय है ना. मोक्ष मार्ग सर्वत्र एकच आहे, आत्मस्वभावाच्या आश्रितच आहे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्याच आश्रित आहे. कुठेही जावा, विदेश क्षेत्रामध्ये जसे मुनी असतात तसेच भरत क्षेत्रामध्ये असतात, का वेगळे असतात. जसे तीर्थंकर भगवंताच्या काळी मुनी असतात नव्हे, जशी तीर्थंकर भगवंताने दीक्षा घेतली तशीच दीक्षा आजच्या काळामध्ये पण होत असते. त्याच्यामध्ये लोकांना शंका उत्पन्न होते, तशी कशी दीक्षा होईल, ते वज्रऋषभ नाराज सहनवाले त्यावेळेचा काळ कसा, आणि आता तसं शिक्षा आहे का. अशी दीक्षा मुंडक संस्थानवाला असंप्राप्ता स्वरूपाटिका सहननवाला पण असंप्राप्ता स्वरूपाटिका ज्याचं लुळ शरीर आहे तो पण अशी दीक्षा ग्रहण करू शकतो. कष्टपाऊलमध्ये श्लोक आला ना, बोधपाऊलमध्ये. अद्यवी काले, आजच्या काळामध्ये देखील तिन्ही लोकांमध्ये त्यामध्ये वस्तुव्यवस्थाच एक आहे. अशी वस्तुव्यवस्था जो जाणत नाही तो मुनी नाही, तो श्रावक नाही. असंप्राप्ता स्वरूपाटिका सहनन असं आले ना अष्टपौर्णिमेमध्ये. असंप्राप्ता स्वरूपाटिका खरे काय म्हणजे त्या ठिकाणी सहनन म्हणजे सहन करण्याची शक्ती असते त्याच्यामध्ये, म्हणून असंप्राप्ता स्वरूपाटिका सहनन असलेलं आहे. सहन करण्याची वज्रऋषभ नाराच्या सहननामध्ये शक्ती आहे आणि असंप्राप्त स्वरूपाटिका सहननामध्ये तशी शक्ती नाही. मग अशा प्रकारची दीक्षा आत्ताच्या काळातला जीव कसा घेईल अशी शंका उत्पन्न होईल. तर शरीराच्या आश्रयाने दीक्षा घेतली जात नाही, दीक्षा आत्म्याची असते. आत्म्याच्या आश्रयाने दीक्षा घेतली जाते. आत्म्याच्या आश्रयाने जो दीक्षा घेतो तो भयभीत होत नाही, त्याच्या अंतरंगामध्ये कुठल्याही शंका उत्पन्न होत नाही. मग खूप धष्टपुष्ट शरीरवाला असेल आणि ज्याला आत्म्याचं स्वरूप माहीत नाही, तो स्मशानात जाईल तर त्याला धडकी भरेल. नव्हे घरात एकांतात बसेल तरी त्याला धडकी भरेल. आणि एखादा किरकोळ शरीरवाला आहे त्या ठिकाणी एकदम शक्ती वगैरे अल्प आहे, परंतु जर आत्म्याचा आश्रय असेल तर तो स्मशानात अत्यंत घनघोर अंधकारात देखील तपश्चर्या करू शकतो, एकांतात होऊ शकतो. कोणाच्या आश्रयाने? आत्म्याच्या आश्रयाने का शरीराच्या आश्रयाने. शरीर बलवान आहे म्हणून तो घाबरत नाही असं आहे का थोडं. बलवान शरीरवाले पण घाबरतात आणि बारीक शरीरवाले देखील घाबरत नाही. कारण घाबरणारं कोण आहे? शरीर आहे की आत्मा? भय वगैरे कशाची तो उत्पन्न होतात. ही विकृती आहे आत्म्याची. ज्याला आत्म्याचा आश्रय नाही त्याच्यामध्ये अशी विकृती उत्पन्न होते. ज्याला आत्म्याचा आश्रय आहे त्याला अशा प्रकारच्या विकृती उत्पन्न होत नाही, तो भयभीत होत नाही, तो सहजतेने कुठलेही उपसर्ग परिचय सहन करू शकतो.
तथा कुंद आचार्य कृत लिंग पाहुल है, उसमें लिंग धारण करके जो हिंसा आरंभ यंत्र मंत्रादिक करते हैं उनका बहुत निषेध किया गया है। कुंद आचार्यांनी लिंग पाहुल लिहिलेला आहे। त्या लिंग पाहुलमध्ये देखील मुनिलिंग धारण करून त्या ठिकाणी आरंभ परिग्रह वगैरे करेल, हिंसा आरंभ यंत्र मंत्र वगैरे करेल, ज्योतिष वगैरे लोकसारमध्ये पण आलं ज्योतिष मंत्र तंत्र वगैरे करेल, दोरा कंटा ताईत वगैरे करेल, तर ते एक पल्ल्याचं आयुष्य धारण करून खूप भूमीमध्ये जन्मतात। त्यांना अनुमोदन देणारे पण तिथंच जन्मतात। अशा प्रकारे तर या ठिकाणी मंत्र तंत्रादिक करते हे उनका बहुत निषेध किया आहे। जे मंत्र तंत्र वगैरे करतात त्यांचा निषेध केला गेलेला आहे आणि असे मंत्र तंत्र करणाऱ्याला जे अनुमोदन देतात त्यांना मुनी मानतात तर त्याचे ते कुठं भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात। ते मंत्र तंत्र ज्योतिष वगैरे करणारे कुठे उत्पन्न होतात सांगितलं भवनत्रिकामध्ये, आणि त्यांना अनुमोदन देणारे पण भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात। उत्पन्न होत नाही, मंत्रतंत्र ज्योतिष वगैरेच्या आधी त्याच्या नादी लागतो, मग तो केलेलं सर्व कर्म निरर्थक होईल ना। आमच्या मंत्राने हे नष्ट होईल, आमच्या तंत्राने नष्ट होईल, त्या ठिकाणी आमच्या विधीने मग तो केलेलं कर्म जे कर्म कीर्तनकर भगवंतांना देखील भोगावं लागलं त्याशिवाय सुटलं नाही, ते कर्म बाहेरच्या दुसऱ्याने केलेल्या मंत्रतंत्राच्या द्वारे सुटेल काय, ते नष्ट होईल काय। तर अशा प्रकारे जे मंत्र यंत्रादिक वगैरे करतात तर त्याचा बहुत खूप निषेध केला गेलेला तथा गुणभद्राचार्य कृत आत्मानुशासन में ऐसा कहा है। गुणभद्राचार्य कृत जे आत्मानुशासन ग्रंथ आहे ना, आत्मानुशासन आचार्य शांतीसागर महाराजांना अत्यंत प्रिय ग्रंथ आत्मानुशासन। आत्मानुशासन आचार्य शांतीसागर महाराजांना सगळे मानतात ना। आत्मानुशासन वाचला का त्यांचा? नाही, हा सगळ्या ग्रंथाचा स्वाध्याय करायला आचार्य शांतीसागर महाराजांनी शेवटच्या उपदेशामध्ये सांगितलं की नाही? केलाय, आणि शेवटचा उद्देश तुम्ही मानता की नाही? शेवटच्या उद्देशामध्ये या ग्रंथाची तुम्ही नावं दिलेली आहेत की नाही? त्या ठिकाणी वाचा, अभ्यास करा, तर त्या ठिकाणी तर हा आत्मानुशासन ग्रंथ आहे तो गुणभद्राचार्यांचा आहे। इतस्तताश्च प्रत्यंतो विभावर्याम यथा मृगः वनात् वसन्तुपग्रामं बलौ कष्टं तपस्विना। कलिकाल में तपस्वी मृग की भांति इधर उधर से भयभीत होकर वन से नगर के समीप वास करते हैं। गुणभद्रांच्या काळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मुनी आहे ते वनामध्ये राहायचं सोडून गावाच्या जवळ येऊन राहू लागले होते। गावात नाही, वनात वसंत उपग्राम, वनात राहायचं सोडून गावाच्या जवळ येऊन राहू लागले होते। तर गुणभद्राचार्यांनी त्याचा निषेध केला आहे। कलिकाल में तपस्वी मृग की भांति इधर उधर से भयभीत होकर वन से नगर के समीप वास करते हैं। यह महाशेषकारी कार्य है, हे महादुःखाचं कार्य आहे। ते मुनी तर निर्भय असतात, सिंहापेक्षाही ते निर्भय असतात। सिंहाच्या गुहेत जाऊन ते तप करतात, सिंहाला पण ते घाबरत नाही। सिंह कोणाला घाबरतो? सिंह कोणाला घाबरतो? कोणालाच नाही। मुनी सिंहापेक्षा पण निर्भय असतात। ते कोण सिंहामध्ये जाऊन राहतात असंच त्या ठिकाणी, म्हणजे सांगताय मुनीचं स्वरूप याच्यातून काय घ्यायचंय? देव शास्त्र गुरुचं स्वरूप जाणायचं। मुनीचं स्वरूप कसं आहे ते कोणाला घाबरत नसतात, कोणाची यातना करत नसतात, परिग्रह जवळ ठेवत नसतात, एक आपल्या आत्मसाधनेमध्ये रत असतात आणि अन्य जीवांना आत्मसाधनेमध्ये रत होण्याचा उपदेश देत असतात। आत्म्यासंबंधी रुची करत असतात। त्या ठिकाणी देहापासून अजीवापासून भिन्न चैतन्यमय आत्म्याचं भान करीत असतात। ते मोक्ष मार्गामध्ये गुरुच्या पात्रतेचे आहे। अलग लक्षात तर या ठिकाणी कलिकाल में तपस्वी मृग की भांति इधर उधर से भयभीत होकर वन से नगर के समीप वास करते हैं। यह महाखेदकारी कार्य है। यहाँ नगर के समीप ही रहने का निषेध किया
तो नगर में रहना तो निषिद्ध हुआही. इथं तर नगराच्या जवळ येऊन राहण्याचा निषेध केला, कारण ते राजूद्वेषी गृहस्थी जीवाची संगती करत नाही. आपल्यापेक्षा उच्च गुणवाल्याची किंवा समान गुणवाल्याची संगती करतात. आपल्यापेक्षा कमी गुणवाल्याची संगती करेल तर रागद्वेष उत्पन्न होतील, मोह उत्पन्न होईल, म्हणून ते त्याच्या संगतीमध्ये राहत नाही. गावापासून मुली दूर का राहतात, एकांतामध्ये का राहतात, सगळ्याला आहे ना कारण आहे. प्रत्येकाचं उत्तर पण आहे. मुलाचार वाचलं वगैरे, अंगार धर्मामृत वाचलं, त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये कारण दिलेली आहेत. ते एकांतात का राहतात, कोणापासून आपल्या घरापासून म्हणजे हार वगैरे घेतला तर ते लगेच उभ्या का हार घेतात आणि का निघून लगेच जातात. त्या ठिकाणी कोणाच्या गृहस्थाच्या घरामध्ये थांबत नाही. रागद्वेषाचे उत्पन्न होतात ना त्या ठिकाणी. रागद्वेष मोहाचा अभाव करण्यासाठी तर तुम्ही दीक्षा घेतलेली आहे, आणि रागद्वेष मोह वाढवत नसतील तर कशासाठी हे कार्य आरंभलेलं आहे, ज्याच्यासाठी हे कार्य आरंभलेलं आहे. रागद्वेष मोहाचा 3 कटाई चौकडीचा अभाव केलेला आहे. 1 कटाई चौकडीची रागद्वेष शिल्लक आहे आणि त्याचा अभाव करण्याचं कार्य बाकी राहिलं असल्या कारणाने ते त्याच्यामध्ये अत्यंत तत्पर आहे. ती 1 कटाई चौकडी पण नष्ट कशी होईल. ते 1 कटाई चौकडीला चांगलं मानतात असं नाही, ते त्याला धर्म मानत नाही. 1 कटाई चौकडीची शिल्लक राहिलेली आहे, तिचा अभाव करण्याकडे त्याची दृष्टी आहे. आणि तिचा अभाव कसा होणार आहे तर स्वभावामध्ये जितका पुरुषार्थ करेल तितका लवकर त्याचा अभाव होणार आहे. म्हणून मुनी आहेत ते स्वभावामध्ये पुरुषार्थी असतात आणि त्यामुळं अशा प्रकारच्या क्रिया त्यांच्या सहजतेने होत असतात. अशा क्रिया मुलींना कराव्या लागतात असं नाही. शास्त्रात वाचून ऐकून गुरूंनी सांगितलेत म्हणून नाही, तर त्याच्या संबंधीचा रागच मिटलेला आहे. आणि जो शिल्लक राग आहे त्याच्याप्रती ध्येय बुद्धी आहे, कारण तो दुःखदायक आहे. एवढा राग देखील मला संसारामध्ये भटवायला कारणभूत करेल, म्हणून तो मुळासकट निघून कसा जाईल, पूर्ण 4 कटाई चौकडीचा अभाव कसा होईल, अशा प्रकारची त्यांची दृष्टी आहे. आणि त्याच्यासाठी या सर्व याच्यामध्ये जागरूकपणे ते सर्व क्रिया करत असतात. वहाँ नगर के समीप ही रहने का निषेध किया गया है, तो नगर में रहना तो निषिद्ध हुआ ही. पुढे सांगतायत त्या आत्मशासन मधला श्लोक सांगतायत, वरंगारमेवाद्य सहतो भावी जन्मनः सुस्त्री कटाक्ष लुंटाक्ष लुप्त वैराग्य संपद. कसं आहे त्या ठिकाणी वरंगारमेवाद्य, त्याच्यापेक्षा ग्रस्तपणा चांगला आहे. नाचलेल्या दुधापेक्षा खराब झालेल्या दुधापेक्षा चांग समजत. इथं लक्षात येते की आजारी पडायला कारण ठरेल खराब दूध. नाचलेलं दूध असतं, खराब झालेलं दूध आहे, त्याच्यापेक्षा ताक चांगलं. तसं या ठिकाणी वरम ग्रस्त मेवाद्य तपतो भावी जन्मना, त्या तपापेक्षा त्या मुनीपणापेक्षा ग्रस्तपणा चांगला. कसा आहे तो मुनीपणा की अनेक भावी जन्म वृद्धिंगत करायला कारणभूत आहे. त्या ठिकाणी त्याचा निषेध केला. होने वाला है अनंत संसार जिससे ऐसे सबसे ग्रस्तपणा ही फला है. होने वाला है आत्मशासनमध्ये हा श्लोक आलेला 200. होने वाला है अनंत संसार जिससे, तर ज्याच्यामुळे अनंत संसार वृद्धिंगत होणार आहे असं तप त्याच्यापेक्षा ग्रस्तपणा सांगतात. कैसा है गृहस्थ, प्रभात होते स्त्रियों के कटाक्ष रूपी लुटेरों द्वारा जिसकी वैराग्य संपदा लूट गई है ऐसा है. सकाळ होता क्षणी त्या ठिकाणी स्त्रियांच्या कटाक्ष रूपी स्त्रिया एकाच जातात वगैरे त्यांच्याकडे कटाक्ष किंवा त्यांच्या कटाक्षाने त्यांची वैराग्य संपदा लुटली जाते आहे. अंतर्गतातून त्या ठिकाणी अशी वैराग्य संपदा त्यांना प्राप्त झालेली आहे आणि ते लुटलं आहे त्या ठिकाणी. त्याच्यापेक्षा ग्रस्तपणा अपेक्षाही त्या ठिकाणी निर्मोह मोही न होणे. त्या ठिकाणी मोही मुनीपेक्षा निर्मोही ग्रस्त श्रेष्ठ. असं नाही की मुनीपेक्षा ग्रस्त श्रेष्ठ आहे असं नाही सांगितलं. मुनी श्रेष्ठ आहे पण मोही मुनीपेक्षा निर्मोही ग्रस्त श्रेष्ठ आहे ना. वैराग्य संपदा प्राप्त झालेली आहे, ती वैराग्य संपदा वृद्धिंगत करण्याऐवजी जी तुटली जाते आहे, नष्ट होते आहे, अशा मुनीपेक्षा ग्रस्तपणा श्रेष्ठ. ओम